आज या रनचं नियोजन करण्यात आलेलं आहे, त्याचं नेतृत्व आदरणीय गिरीश महाजन साहेब करणार आहे। मी त्यांना विनंती करते की भाऊ आमच्या ह्या हजारोंच्या तरुणांना आपण मार्गदर्शन करावं। एकदा जोरदार टाळ्या नाशिककर, जोरदार टाळ्या। थँक्यू मॅम, थँक्यू। सायलेन्स। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम, वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, थोडं मागे सरका, मोठं स्टेज आहे सरका, इथं आम्ही खाली पडू इकडे। सर्व मान्यवर, आमदार, सर्व माजी नगरसेवक, सर्व नेते, सर्व अधिकारी, माझ्या समोर या ठिकाणी हजारोच्या संख्येत उपस्थित असलेले सर्व तरुण कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, आज मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष म्हणजे ते कधी वाढदिवस साजरा करत नव्हते, आपण जसा त्यांचा वाढदिवस साजरा केला नाही, पण त्यांना आता 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक अभिनव कार्यक्रम संपूर्ण देशभर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। विशेष करून हा कार्यक्रम तरुणांसाठी आहे, नशामुक्त समाज करण्यासाठी आहे, युवकांना नशेपासून मुक्त करण्यासाठी आहे। सगळ्यांनी पळायला पाहिजे, सगळ्यांनी धावलं पाहिजे, सगळ्यांनी व्यायाम केला पाहिजे आणि त्यामागचं कारण हेच आहे की सर्वांनी नशामुक्त झालं पाहिजे। आजकाल आपण समाजामध्ये बघतात काय परिस्थिती चाललेली आहे, तरुण वर्ग आमचा एकीकडे दारू असेल, कुठे गांजा असेल, कुठे चरस असेल, अशा अंमली पदार्थांकडे वळतोय। आपल्याकडे तर कुठे फुत्ता गोळीचा जास्त प्रभाव या ठिकाणी ऐकायला मिळतोय आणि म्हणून आजचा समाज हा निरोगी असला पाहिजे, हा सक्षम असला पाहिजे। आज हिंदुस्थानामध्ये सर्वात तरुणांची संख्या ही मोठी आहे, जगात सगळ्यात तरुण कुठे जास्त आहेत तर ते आपल्या भारतामध्ये आहेत। पण हा तरुण जर व्यसनाधीन असेल, हा तरुण जर नशेकडे वळत असेल तर मग त्या तरुणाला अर्थ काय? आणि म्हणून मला वाटतं की हा समाज हा सगळा नशामुक्त झाला पाहिजे, व्यसनमुक्त झाला पाहिजे आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एक नारा दिलेला आहे व्यसनमुक्त समाजासाठी रन इंडिया, आणि मोदीजींच्या नावाने आज आपण या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेला आहात। आता आपल्याला सगळ्यांना पळायचं आहे, तयारी आहे आपली? सगळेजण पळणार आहात? सगळेजण माझ्या पुढे पळाल? बघा, विचार करून सांगा, मी सर्वात जास्त तरुण आहे तुमच्यामध्ये, मी फक्त 40 वर्ष झाले निवडून येतोय, मी सर्वात सिनियर आमदार आहे बीजेपी मध्ये, 7 टर्म 8 टर्म झाले मी निवडून येतोय, म्हणजे 8 मध्ये 40 मी तरुण आहे अजून आणि सगळ्यात फिट आहे, आणि सर्वात फिट आहे। मी कधी आयुष्यामध्ये नशा केली नाही, मी दारूला शिवलो नाही, मी तंबाखूला शिवलो नाही, मी सिगरेट प्यायलो नाही, जोरदार टाळ्या। मला चहाची सुद्धा चव माहित नाही आजपर्यंत चहा कसा असतो म्हणून, आणि म्हणून 40 वर्ष निवडून आल्यावर म्हणजे माझं वय तसं काही 45च्या वर नाहीये, आज मी एवढा फिट आहे, दररोज व्यायाम करतो, दररोज 8-10 किलोमीटर पळतो आणि प्रत्येकाला माझं आव्हान आहे की आपण हे असंच असलं पाहिजे। सगळ्यांना अभिमान वाटेल, आपल्या स्वतःला स्वतःवर गर्व वाटेल, आपल्या मित्रांना वाटेल, आपल्या परिवाराला वाटेल, आई वडिलांना वाटेल, बहीण भाऊला वाटेल, ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या बायकांनाही वाटेल, इतका चांगला फिटनेस आपला असला पाहिजे। आणि म्हणून आपण सर्वांनी दररोज व्यायाम करावा, दररोज पळावं, असं आवाहन मी आपल्याला या ठिकाणी करतो। पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मोदीजींना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।